त्या संघाचं नाव आपण लिहायचं आहे आणि त्याच्या समोर आपण मार्क करायचं आहे. टप्पा विकेट असणार आहे. नक्कीच फुलटॉसवर बॉल आउट दिला जाणार नाही. सर्वप्रथम आपण BM टायगर कोलिवली संघाचा गोलंदाज भरत माली फॅम टीम आपण पाहतोय ज्या संघाचा पहिला गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. BM टायगर कोलिवली संघ सज्ज होतोय. पहिला बॉल आउट करण्यासाठी पहिला गोलंदाज तयार झालेला आहे. BM टायगर कोलिवली पहिला गोलंदाज BM टायगर कोलिवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नसीब आजवण्यासाठी हितेश पोलार्ड पहिला गोलंदाज आपला नसीब आजवण्यासाठी इथे मात्र सज्ज झालेला आहे BM टायगर कोलिवली या संघाकडून. इथे मात्र संधी गमावलेल्या, संधी हुकलेल्या आणि त्यानंतर आपण जय रामदेव खांडपे संघाच्या गोलंदाजाला संधी देणार आहोत. जय रामदेव खांडपे BM टायगर कोलिवली संघाने या पहिल्या गोलंदाजाने संधी गमावलेली आहे आणि आता मात्र आपण जय रामदेव खांडपे संघाच्या गोलंदाजाला संधी देत आहोत. उमेश पाटील फॅम टीम जय रामदेव खांडपे, यश म्हात्रे, वंडरबाब पारिवली यश म्हात्रे, नसीब आजरा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय रामदेव खांडपे संघाकडून यशरक्षक बिंदास लसणे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या संधी इथे देखील गमावली गेलेली आहे जय रामदेव खांडपे संघाच्या गोलंदाजाने. त्यानंतर तानाजी स्मृती हिवाली संघाचा पहिला गोलंदाज आपण योगेश भोईर येत आहे. जर तिन्ही गोलंदाजांनी नक्कीच स्टंप हिट केला नाही तर न्यू फेस गोलंदाजांना त्यानंतर संधी दिली जाईल. हिवाली एक्सप्रेस योगेश भोईर तानाजी स्मृती हिवाली संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. नसीब आजवण्यासाठी नक्कीच पहिला गोलंदाज तानाजी स्मृती हिवाली संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ही देखील संधी हिवाली संघाच्या गोलंदाजाने गमावली आहे. त्यानंतर BM टायगर कोलिवली संघाचा दुसरा गोलंदाज आपण पाठवायचा आहे. दुसरा गोलंदाज आपण वापरायचा आहे. राकेश पाटील आपण पाहतोय. BM टायगर कोलिवली संघाकडून राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा गोलंदाज आता मात्र आपल्या नसीब आजवण्यासाठी सज्ज होतोय. 2007च्या विश्वचषकामध्ये मित्रांनो टीम कडून तिन्ही गोलंदाज बॉल आउट केले होते. पाकिस्तानच्या एकही गोलंदाजाला बॉल आउट करता आला नव्हता. 9 जून 2007 या दिवशी ती घटना घडली होती. ज्यावेळी पहिला चेंडू टाकला होता वीरेंद्र सहवाग याने, दुसरा चेंडू टाकला होता हर्षबंत सिंग याने आणि तिसरा चेंडू टाकला होता रॉबिन उत्थपा याने. आणि वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही गोलंदाजाने बॉल हिट केलं होतं, स्टंप हिट केलं होतं, बॉल आउट केलं होतं. मात्र पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला बॉल आउट करता आलं नव्हतं. इथे देखील तिन्ही गोलंदाजांना बॉल आउट आतापर्यंत करता आलेला नाही. इथे ही संधी देखील हुकलेली आहे. BM टायगर कोलिवली संघाचा दुसरा गोलंदाज देखील आपण पाहतोय इथे यशस्वी ठरताना पाहायला मिळत नाही. त्यानंतर जय रामदेव खांडपे संघाचा गोलंदाज येत आहे. प्रथमेश भोईर याचा वापर आता मात्र केला जातोय. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय जय रामदेव खांडपे संघाकडून. क्वालिफायसाठी नक्कीच हे बॉल आउट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या अगोदरच आपण पाहतोय रुशियन डबाच्या बोरपाडा संघाने क्वालिफाय केलेलं आहे
आणि ग्रुप ए मधून दुसरा संघ कुठला असेल याचं उत्तर या बॉलआउट नंतर सर्वांना मिळेल. प्रथमेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बिंदास लसने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. दुसरा गोलंदाज इथे वापरला गेलेला आहे खांडपे संघाकडून. येथे या दुसऱ्या गोलंदाजाने देखील संधी गमावली आणि त्यानंतर तानाजी या स्मृती हिवाळी आपला दुसरा गोलंदाज आपण पाठवायचा आहे. यश आपण पाहतोय. यश जाधव हा येत आहे. याला यश येईल का पाहावं लागेल. तानाजी स्मृती हिवाळी संघाने हा दुसरा गोलंदाज इथे नक्कीच वापरलेला आहे. दुसरी संधी हिवाळी संघाला देखील मिळत आहे. सॉरी कोलिवली आणि खांडपे संघाने आतापर्यंत 2 गोलंदाज वापरलेले आहेत, मात्र दोन्ही गोलंदाजांना बॉल आउट करता आलेला नाही. तानाजी स्मृती हिवाळी संघाकडून दुसरा गोलंदाज इथे मात्र दुसरा गोलंदाज देखील हिवाळी संघाचा यशस्वी ठरत नाही. आणि त्यानंतर आता तिसरा गोलंदाज बीएम टायगर कोलिवली ही तिसरी संधी नक्कीच आपण पाहतोय. तिसरा गोलंदाज गोलंदाजीवर ट्रॅकवर धीरज येतोय. धीरज मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. बीएम टायगर कोलिवली संघाकडून तिसरा गोलंदाज धीरज मडवी याचा वापर करण्यात येत आहे. तिसरा गोलंदाज कोलिवली संघाकडून वापरला जातोय. धीरज मडवी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. हो भाकीत केलं होतं, भविष्याने केली होती संतोषजी गुरव याने आणि त्यांची भविष्यवाणी इथे खरी ठरलेली आहे. धीरज मडवी जो स्टंपला उडवलेला आहे धीरज मडवी याने. नक्कीच संतोष गोरे यांना त्यांच्या खेळाडूंवर पूर्णपणे विश्वास होता आणि तो विश्वास सार्थ ठरलेला आहे. बीएम टायगर कोलिवली धीरज मडवी तेजस धोबी आपण मार करायचं आहे. बीएम टायगर कोलिवली एक मार करायचे आहे. त्यानंतर जयब्राह्मण व खांडपे संघाकडून बिंदास लसने येतोय. तिसऱ्या गोलंदाजाचा वापर इथे मात्र केला जातोय. इथे संधी गमावली गेलेली आहे. जय बामदेव खांडपे संघ आपण पाहतोय यशस्वी ठरतोय आणि त्यानंतर तानाजी स्मृती हिवाळी आपला तिसरा गोलंदाज पाठवायचा आहे. सध्या आघाडीवर आपण बीएम टायगर कोलिवली संघ पाहतोय. शेवटची संधी तानाजी स्मृती हिवाळी संघाला मिळत आहे. जय ब्रह्मदेव खांडपे संघाने संधी गमावलेली आहे. आदेश भोईर आपण पाहतोय. तानाजी स्मृती हिवाळी संघाकडून तिसरा गोलंदाज इथे मात्र वापरला जात आहे. शेवटची आशीची किरण तानाजी स्मृती हिवाळी संघासाठी आदेशच्या रूपाने. तो संधी गमावली आदेश अल्लख निरंजन. तर मित्रांनो बीएम टायगर कोलिवली संघ क्वालिफाय होत आहे आणि धीरजला शुभेच्छा दिल्याबद्दल आमच्या छोट्याला नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक प्रशांत दलवे यांच्याकडून संतोषजी गुरव यांचे सुपुत्र निमेश संतोष गुरव यांना 500 रुपयाचा नक्कीच हे पारितोषिक आलेलं आहे. तर क्वालिफाय झालेल्या बीएम टायगर कोलिवली ग्रुप ए मधून आणि त्यानंतर ग्रुप बी कडे आपण वळणार आहोत. एमडी ग्रुप अनगाव विराज स्पोर्ट चावे आणि प्रचित 11 खांडपे. ग्रुप ए चं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. बीएम टायगर कोलिवली आणि हुसेन डबाचा बोरपाडा हे 2 संघ आता मात्र क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र ग्रुप बी कडे आपण वळत आहोत. एमडी ग्रुप अनगाव संघाला सर्वप्रथम संधी दिली जाईल.
एमडी ग्रुप अनगाव संघाचा गोलंदाज आपण या एमडी ग्रुप अनगाव एमडी ग्रुप अनगाव गोलंदाज सर्वोत्तम वापरला जाईल एमडी ग्रुप अनगाव त्यानंतर विराज स्पोर्ट चावे आणि त्यानंतर प्रचित खानपे एमडी ग्रुप अनगाव आपला गोलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे पहिला गोलंदाज वापरला जाईल एमडी ग्रुप अनगाव संघाकडून सर्वप्रथम पहिला गोलंदाज वापरला जात आहे गणेश पाहायला मिळतोय एमडी ग्रुप अनगाव संघाकडून पहिला गोलंदाज इथे या संधी गमावली ती गणेश आणि त्यानंतर विराज स्पोर्ट चावे आपला गोलंदाज आपण वापरायचा आहे पहिला गोलंदाज वापरला जाईल विराज स्पोर्ट चावे संघाकडून निहाल आपण बघतोय निहाल आपल्याला पाहायला मिळतोय विराज स्पोर्ट्स चावे संघाकडून पहिला गोलंदाज इथे वापरला जातोय चावे संघाकडून इथे या पहिला गोलंदाज आशिष मिळतोय चावे संघाचा त्यानंतर प्रचित खानपे संघाने आपला पहिला गोलंदाज पाठवायचा आहे बॉल आउट साठी दक्षिण सिंगोले मॅन फ्रॉम खोनी प्रचित खानपे संघाकडून पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दक्षिण सिंगोले प्रचित खानपे संघाकडून सज्ज होत आहे दोन 2007 मध्ये खरं तर ही संकल्पना क्रिकेटमध्ये अस्तित्वात आली 9 जून 2007 ज्यावेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये पहिला बॉल आउट सामना खेळला गेला होता नोचा देखील इशारा आला होता त्यानंतर एमडी ग्रुप अनगाव आपला दुसरा गोलंदाज पाठवायचा आहे एमडी ग्रुप अनगाव संघाकडून दुसरा गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय विशाल दुसरा गोलंदाज इथे मात्र आता वापरला जातोय एमडी ग्रुप अनगाव संघाकडून ग्रुप बी मधील नक्कीच बॉल आउट आपण पाहतोय हा गोलंदाज देखील यशस्वी ठरत नाही त्यानंतर विराट स्पोर्ट्स चावे आपण दुसरा गोलंदाज वापरायचा आहे दुसरा गोलंदाज पाठवायचा आहे विराट स्पोर्ट्स चावे संघाकडून राज शिंगोले मॅन फ्रॉम खोनी येतोय दुसरा गोलंदाज विराट स्पोर्ट्स चावे संघाकडून वापरला जात आहे विराट स्पोर्ट्स चावे संघाकडून दुसरा गोलंदाज आपण राज शिंगोले पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर राज शिंगोले देखील आज मात्र यशस्वी ठरत नाही त्यानंतर प्रचित खानपे संघ आपला दुसरा गोलंदाज पाठवायचा आहे
प्रेमनाथ आपण बघूया प्रचित खांडपे संघाकडून दुसरा गोलंदाज वापरला जात आहे. या अगोदर दोन्ही संघाने दोन दोन गोलंदाज वापरले आणि आता मात्र प्रचित खांडपे संघाकडून देखील दुसरा गोलंदाज इथे यूज केला जात आहे. हो माय गॉड, संधी होती नक्कीच आपण बघूया. त्यानंतर एमडी ग्रुप अनगाव आपला तिसरा गोलंदाज पाठवायचा आहे. वैभव पाटील मॅन फ्रॉम कोलिवली, कोहिनूर ऑफ कोलिवली आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा गोलंदाज एमडी ग्रुप अनगाव संघाकडून वापरला जात आहे. हो कोहिनूर ऑफ कोलिवली विश्वास होता नक्कीच प्रेक्षकांमधून देखील आवाज येत होता की हा पट्ट्या हे काम फत्ते करू शकेल आणि एमडी ग्रुप अनगाव संघाचा कोहिनूर ऑफ कोलिवली अखेर राष्ट्रम हिट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस धोबी, मोनिश पाटील आपण मार करायचा आहे एमडी ग्रुप अनगाव. त्यानंतर तिसरा गोलंदाज विराट स्पोर्ट्स चावे संघाकडून वापरला जातोय. वेग डोंगरे विराट स्पोर्ट्स चावे संघाकडून हा तिसरा गोलंदाज इथे वापरला जात आहे. वेग डोंगरे मॅन फ्रॉम बोरपाडा, वेग डोंगरे बोरपाडा इथे मात्र स्टंप तुम्ही पाडा. स्टंप पाडणं जरूर आहे नक्कीच आपण बघतोय स्टंपला हिट करणं जरूर आहे. हो संधी हुकलेली आहे. त्यानंतर प्रचित खांडपे तिसरा गोलंदाज आपण पाठवायचा आहे. ही शेवटची संधी नक्कीच प्रचित खांडपे संघासाठी देखील असणार आहे. दमदार केदार दमखम इथे दाखवायला लागेल. केदार पाटील शेवटची संधी नक्कीच प्रचित खांडपे संघाला इथे मिळत आहे. एमडी ग्रुप अनगाव संघाकडून कोहिनूर ऑफ कोलिवली या वैभव पाटीलने बॉल आउट केलेला आहे. केदार पाटील आपण बघतोय प्रचित खांडपे संघाकडून तिसरा गोलंदाज इथे वापरला जात आहे. प्रचित खांडपे संघाकडून तिसरा गोलंदाज केदार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. हो संधी हुकलेली आणि एमडी ग्रुप अनगाव संघाने ग्रुप बी मधून क्वालिफाय केलेला आहे. तर मैदान खाली करायचं आहे, ग्राउंड खाली करायचं आहे.